ओके, तर आज आपल्याला काय करायचं आहे, प्रिस्क्रिप्शन जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्सचा जो पार्ट आहे तो आज आपल्याला बघायचा आहे. कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण जेव्हा कंपाऊंडिंग करत असतो, डिस्पेन्सिंग करत असतो, तेव्हा बरेचसे कॅल्क्युलेशन्स येतात आणि ते कॅल्क्युलेशन्स आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही रेफरन्स म्हणून फार्मास्युटिक्स 2चं RM मेहता बुक तुम्ही रेफर करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर मटेरियल आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. त्याच्यानंतर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन. आता पर्सेंटेज कॅल्क्युलेशनचे जे इंट्रोडक्शन आहे मी लास्ट लेक्चरमध्ये दिलं होतं. तर जेव्हा आपण कधी सोल्युशन बनवत असतो लॅबमध्ये, तर तेव्हा जनरली पर्सेंटेजमध्ये आपण सोल्युशन बनवत असतो आणि ते पर्सेंटेज सोल्युशन आपण मग प्रिपरेशन बनवण्यासाठी, रिॲक्शन करण्यासाठी वगैरे वगैरे त्याच्यामध्ये यूज करत असतो. आता पर्सेंट सोल्युशन बनवताना, सोल्युशन म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट असे दोन सबस्टन्स येतात. सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघं सॉलिड असू शकतात, दोघं लिक्विड असू शकतात, किंवा दोघांपैकी एक सॉलिड असू शकतो, दुसरा लिक्विड असू शकतो, किंवा एक लिक्विड असू शकतो आणि दुसरा सॉलिड असू शकतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने सोल्यूट आणि सॉल्व्हंट कोणताही एक तर सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, किंवा दोघं सॉलिड असतील किंवा दोघं लिक्विड असू शकतात. ठीक आहे. आता सोल्युशन बनवताना आपण सगळ्यात आधी पहिली टर्म बघूया, पर्सेंट व्हॉल्यूम बाय वेट. पर्सेंट व्हॉल्यूम बाय वेट. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं व्ही बाय डब्ल्यू लिहिलं आहे. तर व्ही स्टँड्स फॉर व्हॉल्यूम and W stands for weight. Volume word we are using for liquid and weight we are using for solids. Okay. Next, we are measuring volume, we are measuring in ml, and weight we are weighing in a तर जेव्हा पर्सेंटेज सोल्युशन आपण प्रिपेअर करणार तेव्हा व्हॉल्यूमला ml मध्येच कॅल्क्युलेट करायचं आणि वेटला ग्रॅम मध्ये करायचं. ठीक आहे. प्रायमरी कॅल्क्युलेशन मध्ये आपण हेच युनिट यूज करत असतो, हे लक्षात घ्या. हा, नंतर जर लार्ज क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तर मग त्याचं कन्व्हर्शन आपण लिटर्स मध्ये करत असतो. पण प्रायमरी लेवलला आपण कॅल्क्युलेशन जेव्हा करतो तेव्हा ग्रॅम आणि ml ह्या दोन टर्म आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेशन साठी वापरतो. ml लिक्विड साठी वापरणार आणि ग्रॅम सॉलिड साठी. सॉलिड जो वेट करत असतो, वेट म्हणून आणि लिक्विडला व्हॉल्यूम म्हणून रेफर करत असतो. आता ही जी टर्म आहे पर्सेंट व्ही बाय डब्ल्यू, तर पर्सेंट व्ही बाय डब्ल्यू ह्याचा अर्थ असा झाला की हे जे काही सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सोल्यूट हा लिक्विड आहे व्हॉल्यूम मध्ये आणि सॉल्व्हंट जो आहे तो सॉलिड आहे डब्ल्यू मध्ये. मग सॉल्व्हंट घेताना ग्रॅम मध्ये घेणार आणि सोल्यूट घेताना ml मध्ये घेणार. हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल. नाही समजलं असेल तर व्हिडिओ रिपीटेडली रिपीट करून करून बघा, लक्षात येईल. नेक्स्ट त्याचं एक्झाम्पल आहे. तर मग काय करायचं आहे, पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूमचं आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे. तर मग काय करणार, त्याचा एक एक्झाम्पल म्हटलंय, नंबर्स ऑफ मिलीलिटर्स ऑफ सोल्यूट इन 100 ग्रॅम्स ऑफ सॉल्व्हंट. ही जी टर्म आहे ह्या टर्मला वर्ड्स मध्ये इथं सिंपल जस्ट लाईक अ फॉर्म्युला एक्सप्लेन हिअर किंवा फॉर्म्युला सारखं याला इथे प्रेझेंट केलेला आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो, तर नंबर्स ऑफ मिलीलिटर्स ऑफ सोल्यूट म्हणजे लिक्विड मिलीलिटर्स मध्ये इन 100 ग्रॅम्स ऑफ सॉल्व्हंट. आणि असं सोल्युशन जेव्हा आपण बनवणार तेव्हा ते बनेल पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम. तर त्याचं एक्झाम्पल इकडे 5% वेट बाय व्हॉल्यूम वॉटर इन पावडर. मग पावडर कोणतंही घ्या, लिक्वरिस पावडर घ्या, ॲकॅशियाचं पावडर घ्या, कोणतेही पावडर घ्या. ठीक आहे. तर काय बनवायचं आपल्याला, 5% व्हॉल्यूम बाय वेट वॉटर इन अ पावडर.
आता इथे पावडर हा सॉलिड आहे, इथं काय डिनोट केलंय, वेट. आणि आपण जेव्हा वेइंग करणार ऍक्च्युअल मध्ये तर त्याला आपण ग्रॅम मध्ये वे करणार, राईट. नेक्स्ट थिंग, वॉटर. इथे वॉटर जो आहे हा इथे सोल्यूट आहे, त्याची क्वांटिटी कमी आहे आणि तो लार्ज क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट मध्ये आपण ऍड करत असतो. तर वॉटरला मेजर कसं करणार, तर एम एल मध्ये मेजर करणार. इथं व्हॉल्यूम म्हटलंय, व्हॉल्यूम एम एल मध्ये असतो आणि एम एल मध्ये त्याला मेजर करणार, ठीक. नंतर 5% वेट बाय व्हॉल्यूम बाय वेट. ह्याचा अर्थ असा झाला 5 ml वॉटर घेणार 100 ग्रॅम पावडर मध्ये, ठीक आहे. 5% वेट बाय व्हॉल्यूमचा अर्थ काय होतोय, 5 ml वॉटर घेणार 100 ग्रॅम पावडर मध्ये. तर हे एक एक्झाम्पल झालं पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूमचं. इथपर्यंत हे जे काही मी एक्सप्लेन करून सांगितलं आहे त्याला रिपीटेडली बघा. हे तुम्हाला 2 वेळा 3 वेळा बघून सुद्धा कदाचित लक्षात येणार नाही, म्हणून हा जो व्हिडिओ असेल त्याला वारंवार तुम्ही रिपीट करून बघा, म्हणजे तुमची ही जी टर्म आहे ही पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ही टर्म जर तुमची इथे क्लिअर झाली तर केमिस्ट्रीमध्ये पण प्रॉब्लेम नाही येणार, फार्मसीमध्ये पण प्रॉब्लेम नाही येणार, फार्मास्युटिक्समध्ये इव्हन दुसरे जे सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आता ही जर टर्म तुम्हाला समजली असेल तर पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या आरामाने समजणार. त्याच्यामुळे ही जी टर्म आहे त्याला परत रिपीटेडली बघा. नेक्स्ट, पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम. आता पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम मध्ये काय आहे की इथं सोल्यूट जो आहे तो सॉलिड आहे वेट मध्ये, त्याला आपण ग्रॅम मध्ये मोजतो, आणि सॉल्व्हंट जो आहे तो व्ही आहे. व्ही म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे लिक्विड. सोल्यूट सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट लिक्विड आहे आणि त्याचं आपल्याला पर्सेंट सोल्युशन बनवायचं आहे. तर मग ह्याला आपण वर्ड्स मध्ये कसं लिहू शकतो, तर नंबर्स ऑफ ग्रॅम्स ऑफ सोल्यूट इन 100 ml ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे सोल्यूटला ग्रॅम मध्ये मेजर करायचं आणि 100 ml सॉल्व्हंट मध्ये त्याला मिक्स करायचं, तेव्हा सोल्युशन बनेल वेट बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज मध्ये. त्याचं एक्झाम्पल आहे 15% W by V NaOH इन वॉटर. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. आता ह्याच्यामध्ये 15% वेट बाय व्हॉल्यूम आहे, तर याच्यामध्ये वेट जो आहे तो 15 ग्रॅम येईल आणि व्हॉल्यूम जो आहे तो 100 ml येणार, ठीक आहे. मग काय करायचं, 15 ग्रॅम NaOH मोजायचं आणि 100 ml वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व करायचं. मग ते झाल्यानंतर आपलं काय प्रिपरेशन बनेल, 15% वेट बाय व्हॉल्यूम, ठीक आहे. आता यांना लिहिताना असंही लिहिलं जातं, ह्याला लिहिताना असंही लिहिलं जातं जसं की 15% ग्रॅम पर ml मिलीलिटर्स. ह्या पद्धतीने सुद्धा ह्याला लिहिलं जातं, ठीक आहे. तर तो पॉईंट तुम्हाला लक्षात आला. आपण जेव्हा रेफरन्स बुक बनणार तेव्हा ह्या पद्धतीनेही तुम्हाला बघायला मिळेल किंवा ह्या पद्धतीने बघायला मिळेल, ओके. हा, तर इथे सुरुवातीचे जे दोघं प्रिपरेशनचे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट पैकी एक सॉलिड होता आणि दुसरा लिक्विड होता. जेव्हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघांपैकी एक सॉलिड आहे आणि दुसरा लिक्विड आहे, त्या कंडिशनमध्ये सॉल्व्हंट जो असतो तो आपण पूर्ण 100 घेत असतो. लिक्विड असेल तर 100 ml घेणार आणि सॉलिड असेल तर 100 ग्रॅम घेणार. हा एक फरक महत्त्वाचा आहे, ठीक आहे. आता आपण पुढचे 2 एक्झाम्पल बघणार आहोत की ज्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघं लिक्विड असतील किंवा दोघं सॉलिड असतील, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स जेव्हा असतात तेव्हा सोल्यूटला कंटेनरमध्ये घेतल्यानंतर किंवा ग्लासवेअरमध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 100 ml पर्यंत अप टू 100 ml पर्यंत सॉल्व्हंट ऍड केलं जातं.
ह्याच्यामध्ये कम्प्लीट 100 ml ॲड करत नाही किंवा कम्प्लीट 100 ग्रॅम ॲड करत नाही, तर काय अप टू 100 पर्यंत ॲड केलं जातं. हे जे मी 2 वाक्य बोललो हे खूप महत्त्वाचे होते, त्याला व्यवस्थित समजून घ्या, कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर पहिले जो हा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये काय पर्सेंट व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे लिक्विडसाठी यूज केला जातो. दोघं सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघं लिक्विड आहेत. आता लिहिताना त्याला कसं लिहिणार, नंबर्स ऑफ मिलीलिटर्स ऑफ सोल्यूट इन अप टू म्हटलंय बघा. हा वर्ड जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे त्याला मी रेड मध्ये लिहिलाय. अप टू म्हणजे काय, तर पर्यंत ऍड करायचं, कम्प्लिटली ऍड करायचं नाही. अप टू 100 ml म्हटलं म्हणजे पूर्ण 100 ml टाकायचं नाही. जेवढं सोल्यूट आहे ते 100 ml मधलं मायनस करायचं आणि राहिलेली क्वांटिटी सॉल्व्हंटची मग त्याच्यात ऍड करायची. एक्झाम्पल मध्ये बघा, 15% व्हॉल्यूम 15% V/V अल्कोहोल इन वॉटर. तर ह्याच्यामध्ये काय की अल्कोहोल जो आहे तो 55 ml घेणार. अल्कोहोल जो आहे तो काय येणार 55 ml घेणार आणि वॉटर जो आहे तो राहिलेला आउट ऑफ 100 घेणार. म्हणजे किती, तर 45. किती घेणार 45. बघा, अल्कोहोल 55 ml घ्यायचं आणि वॉटर किती घेणार 45 ml घेणार आणि मग ते सोल्युशन बनेल 55% V/V अल्कोहोल. त्याला लिहिताना तुम्ही ml/ml सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. 55% ml/ml. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहिता येईल. तर हा पॉईंट क्लिअर झाला असेल मी समजतो. पुढचं एक्झाम्पल आता सेम आहे, फक्त फरक काय आहे, तर इथं सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघं लिक्विड होते, इथं दोघं काय आहेत सॉलिड आहेत. हा, हे एक लक्षात घ्या. हा, सोल्युशन जो असतो तो सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा असू शकतो आणि सोल्युशन हा लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा असू शकतो. हे कन्फ्युजन होतं ह्याच्या बाबतीत, सोल्युशनच्या बाबतीत. जर आपण शब्द ऐकला सोल्युशन तर जनरली डोक्यात येतं लिक्विड सोल्युशन, पण सॉलिड मिक्सचरला पण सोल्युशन म्हटलं जातं. ठीक आहे. तर पर्सेंट वेट बाय वेट. तर हे लिहिताना कसं लिहिणार, नंबर्स ऑफ ग्रॅम्स ऑफ सोल्यूट इन अप टू 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. त्याचं एक्झाम्पल आहे बघा, 10% वेट बाय वेट NaCl इन स्टार्च. NaCl म्हणजे मीठ, स्टार्च म्हणजे पीठ कोणत्याही पद्धतीचं. ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये काय आहे, तर 10% वेट बाय वेट NaCl इन स्टार्च म्हणजे काय, तर 10 ग्रॅम NaCl घ्यायचं आणि 100 ग्रॅम पर्यंत स्टार्च ऍड करायचं. म्हणजे किती करणार, तर बघा 10 ग्रॅम NaCl घेणार. ठीक आहे, राहिलं किती 90 काय घेणार 90 ग्रॅम स्टार्च घेणार. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने जे काही मिक्सचर बनेल ते असेल 10% वेट बाय वेट NaCl इन स्टार्च सोल्युशन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं असेल. त्याचा पुढचा पण बघूयात आता आपण, जनरल फॉर्म्युलाज. आता आपण जेव्हा प्रॅक्टिकल्स करणार तेव्हा आपल्याला कॅल्क्युलेशन करताना काही फॉर्म्युलाज लागतील. तर त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काही नवीन नाहीये, तुम्ही बरेच वेळेस ऐकलेला असेल. तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास म्हणजे मास जो असतो तो जनरली ग्रॅम मध्ये लिहिलेला असतो आणि व्हॉल्यूम ml मध्ये. ठीक आहे, हे आपण मागच्या सोल्युशन प्रिपरेशन मध्ये पण बघितलंच. ठीक आहे. हा, नंतर डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट काय होतं ग्रॅम पर ml, हे त्याचं डेन्सिटीचं युनिट आहे. मास लिहिताना आपण काय लिहितो ग्रॅम मध्ये लिहितो. मग थोडक्यात मास म्हणजे सॉलिड आणि व्हॉल्यूम म्हणजे लिक्विड. लिक्विड असेल तर त्याला आपण व्हॉल्यूम वर्ड यूज करतो आणि सॉलिड असेल तर मास वर्ड यूज करतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला आपण कसं यूज करणार आहोत ते आपण कॅल्क्युलेशन करताना बघूयात. फक्त इथे तुम्ही लक्षात घ्या, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. काही वेळेस काय असतं की लिक्विडची क्वांटिटी जी असते ती ग्रॅम मध्ये दिलेली असते, मग त्याचं रूपांतर आपल्याला ml मध्ये करावं लागतं. उदाहरणार्थ ग्लिसरीन आहे,
ग्लिसरीन जनरली ग्रॅम मध्ये दिलं जातं कॅल्क्युलेशन्स मध्ये, पण त्याला मेजर करताना आपण लिक्विड फॉर्म मध्ये ml मध्ये मोजतो. मग त्यावेळेस काय होतं, ग्रॅमचं रूपांतर ml मध्ये करावं लागतं डेन्सिटीची व्हॅल्यू घेऊन. पुढचं आहे डिग्री ऑफ सोल्युशन. The degree of solution is equal to strength of concentrated solution upon strength of dilute solution. आता ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ डायल्यूट सोल्युशनची क्वांटिटी ही तुम्हाला काढता येईल. काय करायचं, ह्याला मल्टिप्लिकेशनला आणायचं आणि ह्याला डिनॉमिनेटर्सला आणायचं. मग तुम्हाला कसली व्हॅल्यू काढता येईल, स्ट्रेंथ ऑफ डायल्यूट सोल्युशनची काढता येईल. स्ट्रॉंग सोल्युशनचं तसंच सिम्पल. ह्याला काय करायचं, ह्याला जर इथं मल्टिप्लायला घेतलं, स्ट्रेंथ ऑफ डायल्यूट सोल्युशन इंटू डिग्री ऑफ डायल्युशन घेतलं तर तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचा फॉर्म्युला मिळून जातो. म्हणजे हे जे आहेत पार्ट्स, हे तिघं पार्ट्सहून 3 फॉर्म्युलाज बनून जाते. म्हणून फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, व्हॉल्यूम ऑफ स्ट्रॉंग सोल्युशन टू बी युज्ड इंटू पर्सेंट टू बी युज्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन रिक्वायर्ड इंटू पर्सेंट रिक्वायर्ड. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला ॲज इट इज पार्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये काहीच किंतु परंतु काहीच नाही. पूर्ण फॉर्म्युला ह्या व्हॉल्यूम पासून तर तुम्हाला इथं रिक्वायर्ड पर्यंत हे पाठांतर करावंच लागेल. आणि ह्याच्यावर एक एक 2-2 एक्झाम्पल एक्झाममध्ये येतातच. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला व्यवस्थित लर्न करून घ्यायचं. आपला फॉर्म्युला काय आहे, तर व्हॉल्यूम ऑफ स्ट्रॉंग सोल्युशन टू बी युज्ड इंटू पर्सेंट सोल्युशन टू बी युज्ड. इथे व्हॉल्यूम आहे आणि इथं पर्सेंट आहे, हे 2 टर्म महत्वाचे. ठीक आहे. दुसरं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन रिक्वायर्ड इंटू पर्सेंट सोल्युशन रिक्वायर्ड इंटू पर्सेंट रिक्वायर्ड. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये दोघं जो सोल्युशन यूज करायचं आहे त्याचा पार्ट दिलाय, आणि दुसरा जो इक्वल टू नंतरचा पार्ट आहे तो रिक्वायर्ड सोल्युशन, म्हणजे जो सोल्युशन बनवायचं आहे त्याचा पार्ट इथे दिलेला आहे. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ स्ट्रॉंग सोल्युशन टू बी युज्ड इंटू पर्सेंट टू बी युज्ड. आता ह्या फॉर्म्युलाचं यूज नेमकं कसं होणार आहे तर ते आपण ते पुढे बघणार आहोत. त्याच्यामुळे खूप काही टेन्शन नाही घ्यायचं, फक्त फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. पुढचं आहे वेट ऑफ स्ट्रॉंग सोल्युशन टू बी युज्ड इंटू पर्सेंट टू बी युज्ड इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन रिक्वायर्ड इंटू पर्सेंट ऑफ सोल्युशन रिक्वायर्ड. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे बघा, इथे व्हॉल्यूम दिलेला आहे आणि इथं वेट आहे. ठीक आहे. म्हणजे हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ झाला तर हा फॉर्म्युला आरामाने होणार. ठीक आहे. हा, आणि एक्झाम मध्ये काय होतं, जनरली ह्या फॉर्म्युलाला रिलेटेडच क्वेश्चन्स विचारले जातात, पण त्यांचा पॅटर्न सेम आहे, सॉल्व्ह करायचा पॅटर्न दोघांचा सेम आहे, काहीच फरक नाही. फक्त इथं व्हॉल्यूम आहे आणि इथं काय वेट आहे. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, कन्व्हर्शन ऑफ स्ट्रेंथ. कन्व्हर्शन ऑफ स्ट्रेंथ म्हणजे काय बघा, तुम्ही बरेच वेळेस ऐकतात 1/4, 2/4, ऐकलंय असे वर्ड, 1/2, 1/3, 1/4, हे पार्ट्स आहेत बरं. तर हे पार्ट्स कॅल्क्युलेशन तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेले असणार. ठीक आहे. तर ते एक प्रकारचं काय आहे, स्ट्रेंथ आहे, कन्व्हर्शन आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आपण असंच कन्व्हर्शन लॅबमध्ये पण यूज करत असतो, किंवा आपले जे जुने रेफरन्स बुक आहेत त्याच्यामध्ये आधी डायल्युशन मेथडने प्रिपरेशन्स बनवले जायचे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कन्व्हर्शन यूज केले जायचे. मग व्हायचं काय की प्रॅक्टिकल लेवलला आपल्याला त्यांना आधी कन्व्हर्ट करावं लागायचं आणि मग आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करायचो. जसं की आता एक एक्झाम्पल आहे बघा, 1/200. 1/200. आता ह्याचा अर्थ काय आलं की सपोज मला 200 ml रसना बनवायची आहे. काय करायचंय, 200 ml काय बनवायची आहे, रसना बनवायची. तर मग मी काय करणार, 1 ग्रॅम रसनाची पावडर घेणार आणि ती 200 ml मध्ये वॉटरमध्ये टाकून देणार आणि ती काय रसना बरोबर. तर हे एक सिंपल प्रिपरेशन झालं. अशाच पद्धतीने हे प्रिपरेशन बनवलं जातं. आता मग मला सांगा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा येतो की जो मी रसना बनवला त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे पर्सेंटेज मध्ये. मग मला काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे. तर तेच झालं
कन्व्हर्शन ऑफ स्ट्रेंथ. मग आता मी काय केलं, सिम्पली 1/200 म्हणजे 200 ml वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 ग्रॅम रसना टाकलं. मग आता सिम्पली मी काय करेल, 1/200 करेल. सारखं झालं. 1/100 म्हणजेच काय, 1/200. फक्त इथं लाईन मध्ये आहे, आम्ही इथं गुणाकार भागाकार मध्ये लिहिला, बरोबर. 1/200 सिंपल झालं. हा, पण आता काय करायचं मला, ह्याचं रूपांतर मला पर्सेंटेज मध्ये करायचंय. हा जो पार्ट आहे ह्याचं रूपांतर काय करायचंय, पर्सेंटेज मध्ये करायचं आहे. मग मी सिम्पली काय करेल, ह्याला मल्टिप्लाय बाय 100 करणार. 1/200 करेल आणि त्याचे जे काय आन्सर येईल त्याला मल्टिप्लाय बाय 100 करणार. ठीक आहे. तर मग मला आन्सर मिळेल 0.5%. म्हणजेच मी जी रचना बनवली होती त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, तर 0.5% हे त्याचं पर्सेंटेज स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पर्सेंटेजचं रूपांतर पार्ट्स मध्ये करता येतं आणि ह्या पार्ट्सचं रूपांतर आपल्याला पर्सेंटेज मध्ये करता येतं. एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला हे कन्व्हर्शन सांगितलेलं आहे. हे कन्व्हर्शन तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण त्याचा पुढचा एक्झाम्पल बघूया. 1/500. जसं वरचं एक्झाम्पल आहे तसंच खालचं आहे, खूप काही फरक वेगळा नाही. ठीक आहे. तर 1/500 चा अर्थ काय होतो, 1/1/500 म्हणजे 500 पार्ट्स मध्ये हा एक पार्ट्स ऍड करायचा. मग 1/500 चं रूपांतर मला पर्सेंटेज मध्ये करायचं आहे, म्हणून मग मी काय करेल, त्याला मल्टिप्लाय बाय 100 करणार. मग मल्टिप्लाय बाय 100 केल्यानंतर त्याचं 1/500 चं जे काय आन्सर येईल त्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं आणि ते आन्सर येईल टू 0.2% सोल्युशन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तिसरं एक्झाम्पल पण आहे, त्याला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 4/1000, 4/1000 into 100, that is percentage strength is 0.4%. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता हे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे तर ते आपण ते पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रिपीटेडली बघत राहा, म्हणजे तुम्हाला तो लक्षात येईल. ठीक आहे. गुड बाय.